आणि जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात ठिणगी पडली होती आणि रात्री काही अज्ञात व्यक्तीकडून नामकरण करण्यात आलं होतं आणि आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण आहे ते जत येथील हे राजाराम बापू सहकारी साखर कारखाना। या राजाराम बापू सहकारी कारखान्याचे मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तीकडून नामकरण करण्यात आलं होतं आणि आता या स्वागत कमानीवर कारखान्याच्या हे नामकरण रात्री करण्यात आलं होतं, ते आता हटवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता की रात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून हे नामकरण करण्यात आलं होतं। काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी इशारा दिला होता की हा सभासदांचा कारखाना आहे आणि तो परत जयंत पाटील यांनी करावा आणि जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात ठिणगी पडली होती आणि या नामकरणामुळे परत एकदा जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारखाना प्रशासनाकडून या ठिकाणी हे नामकरण केलेलं जे पोस्टर होतं ते काढण्यात आलेलं आहे। जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण आहे ते जत येथील हे राजाराम बापू सहकारी साखर कारखाना। या राजाराम बापू सहकारी कारखान्याचे मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तीकडून नामकरण करण्यात आलं होतं आणि आता या स्वागत कमानीवर कारखान्याच्या हे नामकरण रात्री करण्यात आलं होतं, ते आता हटवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता की रात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून हे नामकरण करण्यात आलं होतं। काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी इशारा दिला होता की हा सभासदांचा कारखाना आहे आणि तो परत जयंत पाटील यांनी करावा आणि जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात ठिणगी पडली होती आणि या नामकरणामुळे परत एकदा जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारखाना प्रशासनाकडून या ठिकाणी हे नामकरण केलेलं जे पोस्टर होतं ते काढण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।